ऍक्टिंग एकदा ती ऍक्टिंग करून दाखवा की एकदा ती ऍक्टिंग बघायची मला समोर समोर. अरे पवाय ना अरे ऊन लय वाढलं पवाय वा अरे वा वा आता हे पिकच घातला की एक नंबर पिक एक नंबर फिट नाही सगळ्यांना पडायला लागलं एक नंबर मोठा अजून आहेत बघा का मुटका हे का हे ओय दादा कुंड सॉरी माझ्या कुंड कुठं आहे आंबा कुठं आहे आंबा लय वर आहे आंबा डायरेक्ट आता काढाय गेला ना खाली पडेल ती आहे का बघ 10 वर्षापूर्वी ह्या कॅनलमध्ये ट्रॅक्टरनं काम केलेलं या आणि आहे तुला अशी काय एक्साइटमेंट नाही करायली एक्साइटमेंट अशी काय एकदम अशी उत्सुकता वा आपण त्यांना भेटायला निघालो ती पिक्चरमध्ये सायराट त्या पिक्चरमध्ये ती होतं ना भावांनो एकदम क्रेझी ब्लॉग होणार एकदम क्रेझी तुम्ही बघू शकताय आपण तुला सैराट पिक्चर मधल्या आपला तानाजी भाऊ त्याच्या घरी निघालेलो या ह्या इथं सगळं घर आहे तर चला जाऊया तुम्ही मस्त सबस्क्राईब करून घेऊन संपूर्ण व्हिडिओ बघा एकदम मस्त आहे चला तानाजी भाऊनं खास सराट्याची भाजी खातो जीवनात पहिल्यांदा खाल्लेलं नाही कधी सकाळ सकाळची सुरुवात आई माझ्या ब्लॉगपासून करत आहे मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे MH45 रायडर ओके तर काल रात्री पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आम्ही जेवायला गेलो शेवगा खायला आईनं तर एवढा शेवगा खाल्ला आई म्हणते अजून घे शेवगा 2 हांडे मागवले आहे का नाही होय आई मी नाही पहिला घेतलेला तेवढं खाल्ला पण मला लय लोड किती भाकरी चढून खाल्ल्या मी बारक्या 2 रोट्या खाल्ल्या आणि एक उलताना भात खाल्ला नाही तो भाकरी खाल्ल्या त्या 2च भाकरी मी रोटी खाल्लीच हा. नाही ती राईस घेतला रे हां ती बघा पाठीमागे 4 चाकी गाडी उभा आहे आई कवा खायची अशी आपल्याला काय? ह्या 2 महिन्यात घ्यायची म्हणते का ती गाडी पैसे नका होय तू म्हणली की 2 महिन्यात घ्यायची 2 महिने त्याला कुठं न्यायचं पैसे तू काल नाही म्हणली रात्री जातो घेतल्याच्या फोन बघू म्हणली का नाही? गहू कोणी तर दादाला म्हणते दादा होतं नाही काल आपला भेटायला आलं तर ते दादा काल रात्री मुक्काम थांबलं होतं त्यांना जेवा हे नेलं पाठीमागच्या ब्लॉग मध्ये जर नसेल बघितलं तर नक्कीच जेवाय बघा. नेलो गणूला खायला आणलो हां आमच्या ती रातचं कोणी फॉलला येऊन त्याचं सामान बी आणून दिलं बसू बी लागितलं आणि आम्हाला हॉटेलमध्ये नेलं बी काय आमच्या पुण्य यात नको नको म्हणलं का काकांना नको हवं न ग नाही चल गणेश टिंबुर्णीला गेलं टीचं सामान तपल्याच पैशाने आणलं सगळं तर आणि बसवून बी दिलं गणेशला खायला बी आणलं आणि आमचं हॉटेलचं बिल बी भरलं सगळे जण म्हणते ते बाबा तुम्हाला कोण जेवाय नेतं का नाही का तुमच्याच घरी येऊन खाली तर ह्या काकांनी आमच्यासाठी आज 2,5-3 हजार रुपये खर्च केलाय हां सांगा 3,000 जास्त झाला गाडीला डिझेल जास्त गोड हेल्प झालं ना तर आम्हाला लांब जाण्याला काय आम्हाला सवड नसते पण आमच्या घरी येऊन आम्हाला थोडंफार नेते जेवायला हां असं आहे चालतं एकदम बरं चालतं आता मी आंघोळ करतो आज आपल्याला जायचं कोणाला तरी भेटायला ह्या ब्लॉगमध्ये आपण कोणाला तरी भेटणार आहे ते ब्लॉग तुम्ही बघणार आहे काय आहे ती आंघोळ हां आईला बी यायचं या आईला भारी वाटते गाडीत बसा तुला अरे आपलीच गाडी आहे दादाजी काय नाही आपली काही आपलंच आहे आइए कैसा लगा तेरे को चांगलं अच्छा लगता है तेरे को गाड़ी में बैठ के हाँ, तुम बस काम करो फल की चिंता तुम मुझ पे छोड़ दो मतलब की भगवान पे छोड़ दो असं असतं ही वाक्य श्रीकृष्णाचं आहे समजलं ना मला तर त्यामुळं तुम्ही चांगलं कर्म करत राहा आज भलेच माझ्या 4 चाकी नाही पण मला मला कोणाच्या नादानं मला 4 चाकी चालवाय भेटते आईला बसाय भेटते बघा आहे काय वाटतं म्हणजे तुला कसं वाटतं तुला काय वाटतं तुला नेमकं सांगून दे थोडं भारी वाटतं कैसा लगता तेरे को कुत्री कुत्र्याचं काय तर कुत्रे असं ते काय नेलं तिथं काहीतरी आमच्या गावात भावांना एक पहिल्यापासून एक लई मोठी प्रथा पडली आहे आमच्या गावामध्ये तुम्हाला सांग काय येते काय बी कुठं मिळलं का नाही एवढ्या भागात आणून टाकायचं मग येणाऱ्या माणसांना तरच होतो माहित नाही कवा लोकांना कवा कळायचं काय माहिती की इथं काय टाकून की काय बाबा टाकलं का इथं टाकलं बोकाळून इथंच काय टाकायचं नाही खाली एवढा मोठा वडा आहे कॅनेल तिकडे कॅनेल कायला साईडला खाली नेऊन टाकावं तिकडे कुठंतरी वाड्याला तिकडं ना इकडे एवढे टाकायचं काय सवय लागली काय माहिती लोकांना कशी 25 लाखाची गाडी 50 रुपयाचा बाजार हा बघा बाजार घेतलेला आहे आता आम्ही निघालेलो घरी कसं वाटतंय का भारी वाटतंय मग कवा घ्यायची गाडी कवा स्वप्नात स्वप्नात नाही रिअल मध्ये घेणार
मोठी घेणार एकदम एकदम मोठी वट्टा गाडी लगा वट्टा गाडी. चल हटवे. पाठीमागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांना बघितलं असणार आहे की हे जे आहे का नाही हे आम्ही बसवलं होतं. त्या दादांनी मला बसवला काय मदत केली ती मला काय म्हणजे मला जमत होतं पण मला ती मेजरमेंट मला गोल कापा येत नव्हतं. त्यांना मला गोल कापून दिलं काही हे का हे त्यांना मला गोल कापून दिले एकदम मस्तमध्ये. नंतर आम्ही सगळ्यांना मिळून बसवून टाकलं. आता मोटर चालू आहे. पाठं मला म्हणलं होतं पाठीमागच्या ब्लॉगमध्ये बघा की मोटर जे आहे का नाही पहाटे 4 लाईट येते आपल्या पहाटे 4ला आणि सकाळधरण लाईट 7 ते 8 वेळा सकाळधरण लाईट गेली आहे जाती येते सारखं यायला लागतं चालू करावं लागतं यायला चालू करावं लागतं या ते लगोरीच्या लाईटीची काय बनकडे आम्हाला लाईटच पुरती भेटत नाही शेतकऱ्याला इकडं. ओ मम्मी ओ डॅडी हो जाओ रेडी. तर सगळ्या गोष्टी मला सांगणार नाही मी की आता आम्ही कुठं निघालो कसं झालं प्लॅन काय तर पिक्चर काढायला नाही चाललो का आम्ही पिक्चर काढायला निघालेलो नाही. ज्या पिक्चरमध्ये सिनेमामध्ये जी आपला जी मेन एक दादा होता आपला तानाजी भाऊ त्याचं नाव म्हणजे लांगड्याची भूमिका निघालेली तर त्या दादाकडे आपण असला निघालेलो या. तर आपल्याला जायचं आहे आपल्या सांगायत आपले दादा आहेत ती काल आपल्याला घरी आलं होतं. काल त्यांना आपल्याला लय मदत केली त्यांची 4 गाडी आहे तर त्यांच्याच गाडीमध्ये आम्ही निघालेलो या. मेन गोष्ट ना मेन करणच निघालो होतो मेन गोष्ट म्हणजे करण आणि आम्ही दोघं जायचं होतो पण त्यानंतर ना गाडी होती त्यानंतर डोक्यात प्लॅन केला म्हणलं गाडी बी आहे दादा पण थांबायचं आहे आज निघू म्हणलं. तर चला लोक रस्ते उभं राहून बघते ती या काय गडे काय करावं म्हणजे लोकांना मला समजत नाही काय वेळेस रस्त्यावरच उभं राहून बघते ती मला काही समजत नाही काय वेळेस रोज बघत नाही ती रोज बघत नाही ती हे कापड अशी चांगली घातली कोणी निघालो की लगेच मला ती समजत नाही लोकांचं. AC केलाय फुल बाहेर येत कोण आणि गाडीत येत का गार हा खरं आहे ना ही खरी गोष्ट आहे ही खरी गोष्ट आहे. लोक काय आहे बाहेर गाडीत येत का गार पण भारी वाटतं का नाही पण म्हणजे बाहेर एवढं जास्त गरम असंच पसरला कुठं म्हणलं असंच तुला कुठपर्यंत गाडी अच्छा म्हणजे जेवण लय झाल्यामुळं का काय लय खाली झालं अच्छा काल रात्री आम्ही जेवायला गेलो पाठीमागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असणार आहे जेवायला गेलो काल रात्री ह्यो एवढं खाल्लंय आखरीत खाल्लंय आखरीत दादांना पण जेवण लय भारी लागले काल. मला ठुलकस काय खाल्लं मला तरी भाऊची आठवण आली होती बरं का पण म्हणलं एवढ्याला आम्ही इंदापूरला जायचं तरी कसं म्हणलं पण त्यामुळे जाऊन द्या म्हणलं. मग मस्त मध्ये आजचा प्लॅन आहे एकदम लोकेशने आलेलं आहे माझं तानाजी भाऊशी. तानाजी भाऊ आपल्या घरी 2 दिवसापूर्वी आलं होतं तर आज आम्ही निघालो त्यांच्याकडं तर तर आता आम्ही निघालेलो या मजा येते या. आणि जी भावांनो सैराटच्या पिक्चरमध्ये जी भावांनो मेन म्हणजे हिरोचे एवढंच त्यांचं कॅरेक्टर होतं त्याच त्यांना निघालो या. मला हसाय काय तर माहिती का अरे इकडे ये अरे आरची आली आरची त्यांच्याकडे निघालो आता का नाही काय कसं वाटतंय आय तू आज एका काय म्हणते ते हिरोच्या घरी निघालेली आहे थोडक्यात कसं वाटतं या. तर चला जाऊया मस्त मध्ये. तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आता एक सीन इतक्यात काय झालं तुम्हाला सांगा सगळ्यांना की ह्याला जी म्हणलं होतं ना आपल्या कॅमेराची बॅटरी चार्जिंग लावून ठेवू काल सांगितलं होतं त्यानं लावलं नाही त्या. आणि मेन गोष्ट काय झाली माहिती आहे का की निलेश भाऊचा जे पॉवर बँक राहिला का नाही म्हणजे निलेश भाऊच्या बॅटऱ्या सगळीकडे राहिल्या त्या मुंबईचा आपला मित्र तर त्याच्या बॅटऱ्या राहिल्या त्या मग त्याच्या बॅटऱ्या हब पूर्ण आणला हे इथं चार्जिंग लावून ठेवला आतमध्ये. मग त्याचा हबमधली एक बॅटरी काढून ह्यात टाकली. DJI Action 4ची जी बॅटरी आहे ना ती DJI Action 5 Proला बसती बरं का जर कोणाला बसवायची असेल तर बसते आरामात काही टेन्शन नाही. मम्मी देखो तेरा आज बेटा क्या बन गया हिरो बन गया अगं हिरो नाही ग एक दिवस व्हायचंच की पण. आपण एक ना एक दिवस होईलच की एक माहितीच होईल. हां होणार एक तर आपण पण गाडी घेतली पाहिजे ना घेतली पाहिजे पण आता मी नशिबात तर. नशिबात असली तर घेऊ होय हा, नशिबाच्या पोरं काय सांगायचं. घेणार आहे भाऊ घेणार आहे खतरनाक गाडी अशी गाडी घ्यायची की ती गाडी ह्या रस्त्याला एकदम बुंगाट चालली पाहिजे अशी गाडी घ्यायची. टेंभुर्णीमध्ये आपण सध्या दाखल झालेलो आहे आणि आता ना मला आपल्या भावाला काहीतरी घ्यायला लागेल जरा थोडंफार गिफ्ट के तौर पे कुछ लेना पड़ेगा भाई के लिए थोड़ा बहुत बैठे तो काय ना काय घेऊन जायचं म्हणजे काटण्याची तर काहीतरी राहतं भाऊ बरोबर आहे ना काहीतरी घेऊन जायचं असतं बघा भाऊ पण बरोबर म्हणतोय भावाला जाताना खाली हात जायचं नाही तर मी काहीतरी घेऊन निघालो ठीक आहे तर ह्याच्यात आहे काहीतरी जी भावाला मी घेऊन निघालेलो या. तर चला आता जाऊ एकदम मस्त मध्ये ह्याला पॅक करतो तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवणार की मी काय आहे भाऊसाठी घेतलं एकदम मस्त मध्ये असं गिफ्ट दारुगडा दादा तोडते का हे जरा ठेवा
काय घेतला असेल केक केक आहे म्हणतोय. केक असतोय तेव्हा तुला वाटतंय काय आम्ही कुठनं केक घेईल केक घेईल असतं तुला वाटतंय का हा? तिथे एक ती मोठी सागरवालच्या इथं नीट एक बांगड्याच आहे बघ. हा नुसतं बघ मला 2 बांगड्या 3 बांगड्या किती चालेल ओके ओके आईला बांगड्या भरायची नाही बरं का सांगतो तुम्हाला मी आत्ताचा हा चला प्रवासाला झाली सुरुवात गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला आणि टेंभुर्णीमध्ये आपल्या मेन सगळ्यात जर इथं काय असेल तर त्या ह्या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आणि भावना तुम्हाला सांगतो टेंभुर्णीमध्ये मी ज्यावेळेस पहिल्यांदा सायकलिंग स्टार्ट केली ते नाही तेव्हा ह्या पाठीमागे चौकातनं स्टार्ट केली त्यावेळेस इथं 10-15 माणसं होती माझ्या त्यावेळेस राईडला प्रोत्साहन देण्यासाठी आली होती मला आणि बांगड्या भरूया भरूया बांगड्या भरूया आईला माझ्या हा लगोर्णी गाव हा बोला की बघण्यात आहे काय मायाला बघण्यात इंदापूरचा असले मला वाटतं नाही मोबाईलवर बघितला ना तुम्ही मला काय कर इंस्टाग्राम सायकली लांब लांब फिरतो ओळखलं वयस्कर माणसाला ओळख देते म्हणजे विचार करा थोडा बेंबळे जाऊ काय बाबा बेंबळे जाऊ का ते आपण आणि बघा आपला ब्लॉग आता इतक्याच अपलोड करून टाकला आणि लगेच टाकला पण आता लागणार आपण बरोबर बेंबळे रोडला लागलेलो हे बघा ही सरळ रोड बेंबळ्याला जातो इथून काहीतरी 10-11 किलोमीटरच्या आसपास बेंबळा आहे तर आपण जाऊ बेंबळ्याला मी बेंबळ्याला जातोय लगभग 7 ते 8 वर्षानंतर आज बेंबळ्याला निघालोय मी कारण की तेव्हा मी ज्या JCB वर होतो ना आजी JCB वर तेव्हा गेलो कामाला JCB वर होतो तेव्हा कामाला गेलतो त्याच्यावर आता निघालेलो मी जारला धरलं नाही कोणी काय नाही भावानं नुसतं जार ठेवला आणि घेऊन निघाला बघितलं का कसं आहे तजुर्बा पाहिजे तजुर्बा हां असं काहीतरी पाहिजे जरा थोडं आपल्या खेड्यापाड्या गावाकडली सगळी माणसं जुगाडवतोय सगळी टोटल जुगाडू फन जरी निघून जरी पडला तरी ते काय ना काय बा ट्रॅक्टरला मागं जोडायला बसले ते या असं काम आहे हा आपल्या जुगाडू माणसाला इकडं राव शेती 1 नंबर आहे काय शेती हिरवीगार आहे बघा बेंबळेवाल्या भावांना तुमचा गणेश भाऊ तुमच्या गावात आलेला आहे फायनली बेंबळ्यात आलो टेंभुर्णी शेजारच्या बेंबळ्यात बघा इथं हे काय पंक्चर दुकानावर मी टायर पंक्चर काढायचो पहिलं ट्रॅक्टर घेऊन इकडं आणि एवढे अपघात दिवसात त्या टायलीचं टायर 5-6 वेळा पंक्चर व्हायचं आणि मालक काय टायर बदलत नव्हतं त्या मालकाचा ट्रॅक्टर आणि त्याची JCB तसं सगळं होतं आणि मी इकडे कॅनलकडल्या साईडला जो ख्याप होत होतो आणि काय होत होतं ती सारखं पंक्चर होत होतं मालक जावा काढा पंक्चर एक दिवस काय केलं ट्रॅक्टर इथं उभा केला आणि गेलो सोडून घरी निघून ते मला चालवा म्हणलं तुम्ही पंक्चर काढा आलो का काय करायला आलो मी आहे तुला अशी काय एक्साइटमेंट नाही करायली एक्साइटमेंट अशी काय एकदम अशी उत्सुकता वा आपण त्यांना भेटायला निघालोय ती पिक्चरमध्ये सायराट त्या पिक्चरमध्ये ती होतं ना आपण त्यांना भेटायला निघालोय तुला असं काहीच वाटत नाही का ग काय वाटतं नाचत जा की जरा थोडं उडी बुडी मार की थोडी भावनं मी सध्या मी गाडीतून उतारलो या तुम्हाला सांगा माझी एक लहानपणी आठवण तुम्हाला सांगायची या तुला मी बेंबळ्यात आलो या मी लगभग 10 वर्षापूर्वी ह्या कॅनलमध्ये ट्रॅक्टरनं काम केलेलं या आणि हे ह्या इथं JCB आम्ही खात भरला होता ह्या इथं खात भरलेला आणि इकडे खाली नेऊन टाकला होता मला ते आठवलं गाडी उभा केली लगेच तुम्हाला दाखवतो या म्हणजे किती भारी वाटतं का ना म्हणजे जुन्या गोष्टी आठवल्यानंतर किती जास्त भारी वाटतं बघितलं का 1 किलोमीटर हां तरी ती भाव मला म्हणत होता रोड थोडा खराब आहे तर ही बघा त्याला का आता अशा रस्त्याने निघालेलो घेऊन काय अडचण नाही ना अशा रस्त्याने गाडी घ्यायला एकदम आरामात घेतो काय टेन्शन घेऊ नका हां होय का मग आता इथनं खाली जाऊ का सरळ जाऊ इकडे आता इथनं सरळ जायचं खाली इकडे जायचं नाही बरं ठीक आहे तिकडे खाली जायचं नाही हां असं मोहर गेलं त्या बांधकामपासून मोहर गेलं हां ह्या बाजूला एक उरळी घर ठीक आहे. तिथनं सरळ जायचं नाही ती उरळीवाला त्यांचं घर जायचं दिसतंय लगेच. चालेल मी पण पिक्चरमध्ये काम करतो म्हणलं मामाला पिक्चर सारखंच आहे भावांनो एकदम क्रेझी ब्लॉग होणार एकदम क्रेझी तुम्ही बघू शकताय आपण फ्लक्स सैराट पिक्चर मधल्या लांगड्याच म्हणजे आपला तानाजी भाऊ त्याच्या घरी निघालेलो या ह्या इथं त्याचं घर आहे तर चला जाऊया तुम्ही मस्त सबस्क्राईब करून घेऊन संपूर्ण व्हिडिओ बघा एकदम मस्त आहे चला आपला तानाजी भाऊ ह्या रस्त्यानं सायकल घेऊन टेंभुर्णीला
सैराटचं ही द्यायला गेला होता ऑडिशन द्यायला. ह्या रस्त्यानं सायकल घेऊन गेला होता इथनं. सायकलिंगची लय आवड आहे आपल्या भावाला, लय आवड सायकलिंगची, लय आतमध्ये राहते. आम्ही जरा थोडं नॉर्मल रॉंग रस्त्यानं आलो आता येताना. ह्या रस्त्याने पण आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलो. काय दादा आता गाडी येईल का नाही माहित नाही बरं का आम्हाला, पण आता काय भेटायची उत्सुकता लागलेली आहे. बोला येत आहे का आपल्याला भेटायची उत्सुकता कुठं आहे? ती नाही, तीच आहे वाटतं. तीच आहे. काय रस्ता खतरनाक एकदम. आम्ही रस्ता चुकलो. इकडं ह्या येताना खाल्ल्या ह्या वळणाच्या रस्त्याने सरळ यायचं. आम्ही आतनं घुसलो जरा थोडं आम्ही. हां थोडं नॉर्मल हुकलं. बघू शकताय कोण आलेलं आहे भावांनो. नमस्कार. आपला भाव आलेला आहे. चला चला. काय पण म्हणा, पण सावलीला बसायला ते माझी वेगळी आहे का ह्याच्या. हे शिक पाण्याचं फिल्टरचं पाणी आहे. अरे वा हे एक नंबर. तुझं आणि माझं एक झालं बघ. हां तू जरा लवकर मला मेसेज केला असता ना, हां कदाचित आंब खायला मिळाला असतं तुला. म्हणजे न्याय मिळाला. गरज खरंच. जाऊ द्या असू द्या लेट. आणि हे काय भानगडी ही पहिल्यांदा बघतोय मी काहीतरी. याला शिका म्हणते ती. आणि ही अच्छा ह्याला ही काय पुढं ब्लेट आहे ह्याला. लागा हे खतरनाक आहे. डेट गेला की बरोबर कट होत. अर खतरनाक. काढा आंब. तर सध्या भावांनो आंबा काढायची टेक्निक चालू या. बघू आता निघला. कचा आहे नाही कोण थोडा मला दिसला नॉर्मल थोडा पिकल्यावाने. पिकलेला आहे पण ह्याला थांब काढायचं. कुठं आहे आंबा कुठं आहे? आंबा लय वर आहे. आंबा डायरेक्ट आता काढायला गेला ना खाली पडेल. ती आहे काय तुला दाखवतो. मी काय त्याचं काय होतंय, ह्याचा शिक्यात नाही आला तर तोंडावर विरतो आंबा. बरोबर. त्याला लय जपून असा ओढावा लागतो. तिथं आहे. हां बरोबर 2 आहेत तिथं. आला नकळत बस अजून कुठं आहे रे? हाय तिथं त्याला चिटकून. दोघं पैकी नाही हातात. और ये बल्लेबाज का कैच हमारे हाथ में और ये 6 लगा ये. आला आयला किलो 2 किलो वजन आहे की पुढं. 2-2.5 किलो वजन. 4 आंब भरलं किंवा 3. आला जाम पडायला आलाय की तानाजी भाऊ पडायला आलाय का? हा हे सगळंच पाडायला लागलेलं आंबा. नाही पाड लागलेला आहे, पण आता हे पिकत घातला की एक नंबर पिकणार. एक नंबर पिकणार. हे सगळ्याला पाड लागलेलं. आणि क्वालिटी पण एक नंबर दिसते. मोठा आंबा आहे. अजून आहे ते काढ. खाली पडलाय. एकदम झाडावरून काढून ताजा आंबा. अरे वा वडाचा आहे. वा हो का पाहून. एक नंबर आहे का नाही? हे एक नंबर. कॅमेरा म्हणलं. कॅमेरा द्या. कॅमेरा म्हणलं खाऊ दे. बघा शकतोय आंबा त्यांना पण द्या. कसा या दादा. त्यांना एक फूड द्या. दादाला आंब्यात इंटरेस्ट नाही. कधी केला मला लय लेट केला. हा लेट ती एवढा लेट का झाला कारण की मी जर थोडं माझ्या कामात कालचा ब्लॉग एडिटिंग करण्यामध्ये बिझी झालतो ना मी, त्यामुळे बाकी काय नाही. ती फुटली तिचं सामान आणलं. मेन गोष्ट काहीतरी एकदम एवढी वेगळी भावानं काहीतरी भाजी बनवली नाही सांगतो. म्हणजे मला तर त्या गोष्टीची मला आयडिया मला माहीत नव्हती. भाजी बनती म्हणून माहीत नव्हती. त्या आता पण नुसतं पायात टोचलेलं आहे माझ्या. आज आम्ही खाणार नाही त्याला. आता फोटो टोचायचा. तर काहीतरी बनलेलं या. तर आता बघू काय बनलंय ती. आणि ही भाजी जी आहेत ना ही भाज्या लुप्त व्हायला लागल्या म्हणजे लोकांना माहीत नाही त्या. तर आपला तानाजी भाऊ ह्या भाज्यांना
हुडकून हुडकून लोकांपर्यंत आणतोय बरोबर ना भाऊ? हा म्हणजे आपल्या आजूबाजूला ते उगवलेले असतातच, हां पण आता आजकाल काय झालं की आपण फक्त बघत होतो हा म्हणजे आता कांदा साक्षात बटाटे पोटात टमाटर जाणार जे काय आपल्याला मार्केटमध्ये किंवा बाजारात मिळते हा तेवढ्याच भाज्या खातोय. बरोबर. आपल्या आजूबाजूला भरपूर भाज्या असतात त्या बरोबर आहे आणि ती रानभाज्या असतात त्या. बरोबर. त्यात पोषक तत्व खरं तर त्या बाजारात मिळतात त्या भाज्यापेक्षा जास्त असतात जास्त असतं डबल. हां आणि ही खरं तर भाज्या खायला पाहिजेत पण आपण नाद करून खात नाही. बरोबर आहे. माझा 8-30 होता की लहानपणी मी सगळं खाल्लेलं आहे. हां तर आता व्हिडिओच्या माध्यमातून पण तोच प्रयत्न असतो माझा की बरं. त्या भाज्या लोकांपर्यंत पोहोचाव्या आणि लोकांनी त्या खावाव्या. नक्कीच बरोबर बरोबर आहे. आणि मी पण तुम्हाला दाखवतो, मी अजून नाही घेतलेली. तानाजी भाऊ आपल्याला लई छान प्रकारे सांगणार नाही की भाजी कशी आहे, कशी बनवते ती, कशी भेटते. जास्त करून ही भाजी भेटत नाही कुठं. बघू आता भाजी भेटत नाही मग ही त्याला हुडकून आणायला लागतं बांधानी भेटणं मुश्किल आहे. अशी भेटत नाही. थांब की 1 मिनिट थांब. म्हणजे टेस्ट अशी असते, एक नंबर टेस्ट असते भाजी. अजून तर नाही खाल्ली जीवनात, एकदा पण नाही खाल्ली. आणि ह्याला सगळ्याला तुमचे गुडघे दुखी कंबर दुखीला एक नंबर चालतो. हां तानाजी भाऊनं खास सराट्याची भाजी खातो जीवनात पहिल्यांदा. पहिल्यांदा मी भाजी खातो, संपला विषय. हे बघा भाऊ सराट्याची भाजी पूर्णपणे. हे बघा हे बघा हसायला नाही. भाजी घेतली तुम्ही सराट्याची? सराट्याची भाजी घेतली? सराड्याची भाजी कधी मस्त फुल जेवण झालेलं आहे. आता आम्ही निघाली थोडं पाहुण्यासाठी. ठीक आहे, तुझं लय झालं का रे? थोडी ओव्हर ॲक्टिंग नॉर्मल कमी करत जा. ओव्हर ॲक्टिंग तुझी लय असती या, ती लोकांना पटत नाही. एखादा प्रोड्युसर तुला लाच हाणून बाहेर काढून हां आणि आपलं थॉट जो आहे ना हां ती एकदम क्लिअर आहे. बरोबर आहे. की जे आहे ते आहे. जरा तो हवा बिवा करायला पाहिजे. सिनेमा केला एवढा मोठा, हवा करून जायचंय कुठं? बरोबर आहे. बरं का करायची हवा तेच काय कळत नाही. बरोबर आहे. आता जेवण हे झालं आमचं मस्त मध्ये. आता आम्ही आलोय पाहुण्यासाठी एका विहिरीवरती. तर इकडे एक चांगली विहीर आहे. विहिरीत पाणी आहे का बघू अरे देवा, आम्ही तर टायवेल आणि अंड्रेटन सगळे घेऊन आलो. तर आपण वाचा नाही जाता पोहू, अशी मजा करू तशा मजा करू, स्वप्न बघून यायचो माघारी स्वप्न का चकाचूर पूर्ण. अरे भाजी काय केली का तुम्ही? उंबरदोड्याची भाजी. राईट. हा चांगली बरं, बरं. आपण ती केली की भावनं काजी तुमच्याकडून असा तोंडातून निघून गेला नाही ती तिथं हिर झालं. कुठला आहे? तुला काय असं 5-50 मामा आहे ती वापेगावचा मामा म्हणा. हा तर अजून कुठलं हाय पाणी आहे. हाय हाय पाणी हाय पाणी हाय हाय मासा हाय सगळं हाय. आईला मासा बी तिकडच बसलाय आपली वाट बघत. मासा जे आहे पाणी हाय मासा आहे. मासा कसा बसलाय? इथं पण एक खाली हो का? अयो लोक कसला मोठा मासा आहे तिथे. मोटरच्या इकडे लय मोठा मासा या. ते कोण लगभग अर्धा पाऊण किलोचा मासा आहे तिथं. किलोच्या पुढं आहे ती, किलो 1.5 किलो. हा मोठा लय मोठा आहे. पाईप पण मला एक विचारायचं आहे तुम्हाला, जी ती तुम्ही जी शिट्टी वाजवलेली ती शिट्टी जी वाजली नव्हती ती खरी होती का? म्हणजे ते का ही झालं होतं कसं? नाही ती काय झालं होतं हा. शिट्टी त्यावेळेस मला ती वाजवायची होती. हा. पण ती सगळी गडबड होती ना माझी सीन करताना. बरं, हा. बोंबलायचं पण, त्यांना बोलवायचं पण आणि शिट्टी पण वाजवायची. हा. मग त्यावेळेस काय झालं की ती शिट्टी परफेक्ट वाजली नाही. अच्छा. मग ती जरा गंडली शिट्टी. हा निम्या अर्धीच वाजली. परफेक्ट वाजवून दाखव जरा. हा 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 आता बघा ही परफेक्ट आहे. आणि जी ती सीन झालं ती सीन कसा होता ते ती? असं झालं ती आता असं असं करतोय असं असं करतोय त्यात ती गंडली शिट्टी मग असं झालं होतं. असं झालं ते. एकदा भाऊ ती ऍक्टिंग करून दाखवा की एकदा ती ऍक्टिंग बघायची मला समोर समोर. आता बघा तुम्हाला ती ऍक्टिंग दाखवतो एकदा बघा आता ती. अरे पवाय पवाय ना, अरे ऊन लय वाढलंय पवाय पवाय. अयो ओय, खरंच बर का आयला काय गडे खतरनाक रे खतरनाक खतरनाकच भाऊ ना नाही करता. ना आता पैसे दे बरं करून दाखवलं. खतरनाक नाही भाऊ ह्या डायलॉगचं भाऊ कलाय भाऊ योग नाही एवढं करणं. हे बघता तुम्ही ना भावांनो एक रील शूटिंग करतोय बरं का आम्ही दोघं जण. लय मेहनत लागते या. काय सांगायचं का पॅन्टवर फाटली आहे बघा भयंकर काय. पण असू द्या हे भाऊ जीवन आहे आणि आम्ही जीवन जगतोय भाऊ कसं कसं ना. हां मला ह्या कुर्त्यासहित उडी हाणं लागणार नाही. जाऊ द्या भिजू द्या कुर्ता भिजला भिजला. तानाजी भावांच्या उडी
अय मध्ये येऊ नको रे हां बघा हो का मुटका हो का हो ओय समनीकडे पाणी पाणी लय पाणी हो इथं पाणी ही समजा भिजलं इकडं सगळं पाणी भिजलं हो अगं ह्यांचं इकडे जातंय पाणी सगळं आपल्या इकडे नंतर इकडे इथं आपली गाडी आता आम्ही निघालो एकदम पोहून मस्तमध्ये मजा आलेली आहे जास्त पोहायला तर खरं आमची भेटी झाली एकदम मस्तमध्ये तानाजी भाऊ तुम्हाला कसं वाटलं भेटून मस्त मजा आली भारी वाटलं त्या दिवशी चांगली मजा आली ती आपण चर्चा केली होती आणि आता पण आज दिवसभर जे काय आपण खाणं पिणं पोहणं जे केलंय हां मस्त दिन बन गया ना तुला सांग म्हणजे आमचं हीच आहे रोजचं तुला कसं वाटलं नाही मला लय भारी वाटलं दादा संग थांबून एक इच्छा होती मनापासून आणि मला वाटलं पण नव्हतं मी दादाला म्हणजे भेटलं मला कधी नव्हतं वाटलं एकदम अचानक काय म्हणते ते अचानक आमचं बोलणं झालं अचानक दादा आमच्या इथं आलं भेट झाली लगेच दादाकडे दुसऱ्या दिवशी मी इकडे आलो म्हणजे ती जी असे काय आपण ती ठरवून गोष्टी कधी करत नाही ते गोष्टी अचानक घडून जाते त्या. Accidentally काही गोष्टी होतात तर अपघाताने लोक. दादा कोंड एक दादा कुठं नाही. माझ्या कुंड दादाला एक छोटीशी भेट आहे माझ्या कुंड असं द्या नंतर उघडून बघा किंवा आता उघडून बघा काय आपण अडचण रानात असल्यामुळे तुझ्यासाठी काही भेट नाही 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 काही नको आंब आमच्याकडे आहे. आंब आंब्याची भेट. आंब या घेऊन इकडं भावनं हे बघा हो का हे बघा मी भाऊला एक गिफ्ट दिलं आणि भाऊनं मला एवढं गिफ्ट फिटाफिट झाली झालं बघा एकदम मस्त मध्ये आता एवढंच राहिलं तर शेवट आंब झालं शेवटचा पाडा आम्हीच घेऊन आलोय आता तर जाऊ आय कसं वाटलं तुला काय भेटून भारी वाटलं ना दाखव तिकडं आईकडं भारी वाटलं ना मस्त चांगलं वाटलं भारी वाटलं ना निघायचं आता हो ठीक आहे चालतंय अरे थांब काढू दे की थांबा भेटू नंतर ना तानाजी बाबा भारी वाटलं बरं का लय भेटून मामा भेटू फुलल्या वरची ना शिखर शिंगण पुरा दहीवडच्या पुढं हां गोंधळ्यापासून 35 किलोमीटर तसं नाही पाहिजेच आता काय काय झालं ते काय झालं जेवाय जेवायचं काय झालं एक नंबर मजा भाजी अरे माझ्याकडलं होती मला म्हणायची असती दिली असती की तुला आम्ही सकाळी ह्या रोडवर आलतो आता आम्ही निघालोय ह्या रोडनं म्हणजे इकडे सरळ आता आम्ही परित्याला निघालो बॅम्बला जायचं ना आता परित्याला जायचं आणि परित्यावरनं एक मेन हायवेनं सरळ पुणे सोलापूर हायवेला निघायचं डायरेक्ट घराकडे दिसेना सनाट चिंगिरिंगिरिंग नुसतं आता इथनं 2-3 किलोमीटर काहीतरी परत आहे आता इथनं आपल्याला तर जाऊ कसा शेवगा शेवगा बघितलं की तीच भाजी आठवते तीच भाजी आठवते काल रातची लय भारी लागली टेस्टी तर खरंच तानाजी भाऊला भेटून लय जास्त भारी वाटलं आणि जोश आला अंगामध्ये पुढं जायचं अजून तर त्यामुळं नाही अवघा अवकालला माणूस म्हणजे एवढा अख्ख्या महाराष्ट्रभर गाजलेला माणूस जर एवढं साधं राहतोय बघा किती साधी राहणीमान किती साधं बोलणं त्यांना आपला वेळ दिला एवढं जास्त तर खरंच एवढा वेळ त्यांना दिला आपल्याला आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे साधा माणूस म्हणजे नाही माणूस साधा माणूस आहे ना एकदम एकदम साधा तसलंच पाहिजे माणूस किती जरी माणूस हां माणूस काय भाऊ खरंच भाऊ तुम्हाला लय माणूस की मानलं बरं का तुम्हाला मी आशा करतो की तुम्हाला सर्वांना हा व्लॉग आवडला असेल एकदम मस्त मध्ये जेवायचं तुला हॉटेलमध्ये माझं काय नाही बाबा खोटं बोलते किती काय टाका पैसे खर्च करते आपल्या पैसे नको बाबा आपल्याला लाज वाटते आता कहाणीमध्ये टेस्ट काय आला सांगतो तुम्हाला आता काय खरं सांगा झालं या आईला जेवायचं हॉटेलमध्ये मला
नाही माझ्या नाही हिला हॉटेलमध्ये जेवायचं या नाही बाबा येडे. पण हिला जेवायचं या हिचा काय घरी जाऊन ताप आहे मी आज फिरले दिवस तर मस्त चारचाकीत घरी जाऊन थापू का म्हणते या कोण म्हणली हा? कधी मला कळतं अरे लगेच देवा. मला कळतं लगेच मी म्हणली का पण तुझ्या मनातलं मला कळत नाही बाबा नाही बाबा हिचं म्हणणं आहे की जेवण जायचं हॉटेलवर ठीक आहे तर एक काम करू आता जेवणच करून जाऊ डायरेक्ट काय करू पैसे होय त्यात काय नसतं एवढं काय नसतं या तुझ्या वशिला एकदा चाल की त्यांचं कशाला पैसे खर्च करतो माघारी मध्ये जाईल हा? जाऊ घरी घरी जाऊ संध्याकाळच्याला माघारी येऊ आराम करू संध्याकाळच्याला येऊ माघारी मग त्यांना आधी वाजू देऊ आधी पहिला भात टाका म्हणा 8-9 वाजता येऊ माघारी मग 8-9 वाजता चला मग घरी थोडं काम करू घरी जाऊ वैरणी काढू द्या मस्त त्यांना पाणी हा द्या. कालच्यावनं कपडे बिपडे बदलून आपलं येऊ माघारी साधे सिंपल कपडे बदलून हा चालतंय चला जेवायला संध्याकाळी आईला खायचं या पण आज आता माझ्याच नावाखाली आहे. दादाला खायचंय का दादा दादा खायचं काय खायचं शेवगांडी शेवगांडी खायची शेवगांडी दादा शेवगांडी हळू तुम्हाला जन्मल्यापासून रात्रीच खाल्ली बघा ना खाल्लीच नाही नाही असं शेवळ खाल्लं हा सवच एक नंबर नाही, आहे तुम्हाला पण ते मन भरून जेवलं काका पण बरं का भारी दादाला शेवगांडी लय आवडली आहे दादाला शेवगांडी खायला घालू आज संध्याकाळी आणि दादाला महिन्यात एकदा इकडे शेवगांडी खायला आणायचं महिन्यात एकदा तू आता गेला म्हणजे आता 3-3 महिने काय होत नाही चला तू येस तर ना हा तुम्हाला ओळखलं बाजारामध्ये मी बसलो होतो गाडीतच निवांत मला थोडी इंस्टाला स्टोरी पोस्ट यूट्यूबला थोडी करायचं होतं तर मी केलं ती आता निघालोय आम्ही घरी आता एक 15 मिनिटामध्ये घरी पोचलो आम्ही त्यानंतर घरी जाऊन समधी कपडे बदलून मस्त गुराला चारा पाणी करून माघारी 8:30-9 वाजता मस्त जेवायचं जेवण बिवणं करायचं आणि मग घरी जायचं निवांत हो ना दादा मस्त मध्ये